काय झालं काढा म्हणजे प्रयोजनाचा विचार चालू आहे. बरोबर, आपण अधिकारी विषय प्रयोजन संबंध पहिल्या तरंगामध्ये काय केलं पाहिलं. आता पहिला तरंग तुमचा होऊन गेला. दुसऱ्या तरंगामध्ये आपण अधिकारी त्याचा विचार केला. पुढे आता कोणता राहिला, काय प्रयोजन आहे. पूर्व पक्ष त्याच्यावरती कोणत्या लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत. मागे तुम्हाला म्हणलं माझा आत्यंतिक निवृत्ती दुःखाची झाली पाहिजे अशी कोणाची काय आहे नाही का. एकदा पडसा आला की पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा करत असतो, काही येऊच नाही अशी इच्छा करतो. गोष्ट ऐकली ना, पेशंट आपला गेला कोणाकडे डॉक्टरकडे, म्हणलं आमचा पडसा निवृत्त करा. एकदा गेला, दोनदा गेला, पुन्हा आणखी तो पडसा आल्याशिवाय राहत नसे. पुन्हा डॉक्टरकडे गेला, म्हणलं डॉक्टर असं औषध द्या. पुन्हा पडसा मरेपर्यंत येता का मग. म्हणलं असं तर काही औषध नाही. म्हणलं उगीच फुकटच डॉक्टर झाले का. मग मला कोणता उपाय आहे. मग डॉक्टरने सांगितलं, म्हणलं हा एक उपाय आहे, कोणताही यूज नाही, कायमची निवृत्ती, दाखल कापून टाकायचं. अपेक्षा कशाची आहे, लौकिक उपायाने आत्यंतिक निवृत्ती होत नाही. उपाय कोणता आहे, मग वेद उपाय सांगा. जगन मिथ्याध्वनीच आहे, त्याच्याशिवाय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊ शकत. किती जन्म झाला, पुनरपी मननम पुनरपी, पुन्हा पाळण्यात झोपायचं, पुन्हा पाळण्या अडतात पेरडीवर बांधायचा, पुन्हा मसनात न्यायचा, पुन्हा आईच्या बाईच्या गर्भात जातो, पुन्हा कोडग्या लाज नाही, खालचा कोडगा, हे जीवाची फजिती सगळी. मग कोणता उपाय सांगा. जगन मिथ्या शब्दाचा अर्थ अध्यास. जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे याला अध्यास म्हणत असतात. म्हणजे जगत किम स्वरूप ठरलं पाहिजे, अध्यास. म्हणजे मग त्याची ब्रह्मज्ञान त्याची काय होईल ह्याच्याकरता प्रयोजन. आता पूर्वपक्ष, कोणता पक्ष, म्हणजे पूर्वपक्षामध्ये हे काय तोडला कार्य अध्यासही संभवत नाही. अध्यासाचे प्रकार कार्य अध्यास पूर्वपक्ष आपण सिद्ध करून दाखवायचे. पुढे पूर्वपक्षाच्या मताने कार्य अध्यासही संभवत नाही, कारण अध्यासही, म्हणून बंध काय नाही, अध्यस्त नाही का, सत्य नाही, अध्यस्त नाही. मग आता अध्यस्त नाही म्हणजे मग सत्यबंधाची निवृत्ती कशाने करायची. कर्म विचार. आपल्या शरीराकडून जे काही कर्म होत असे त्याचा विचार करतात. मग नित्य नैमित्तिक काम्य आहे का. आता तुम्हाला होऊन गेलं की नित्य कर्म कशाला बदलात, नैमित्य कर्म कोणतं, काम्य कर्म कोणतं आणि प्रायश्चित्त कर्म कोणतं. त्या प्रायश्चित्तामध्ये दोन प्रकार आहे, एक साधारण आणि आपल्याला कळून चुकलं, आपल्या हातून पाप झालेले आहे, म्हणलं काही प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आपल्याला कळून चुकलं, आपण कॉपी करून मार्क मिळवले. चूक काय आली, दारात आले, त्याची काय केली पाहिजे. म्हणलं गुरुजी क्षमा करा, कॉपी करून पेपर सोडवला. निवृत्तीचा आहे, कॉपी कर्म आहे, अलग अलग लक्षामध्ये कोणतं कर्म आहे, विहित कर्म आहे का, मग कोणतं आहे. निषिद्ध कर्माला प्राश्चित्त असते. जाऊ दे. एक विद्यार्थी होता,
त्याला दाखवलं तरी तो लिहत नसेल. बरं का, तुम्ही मला जरी दिलं की तुझा पेपर दाखवला तरी मी काय करीत नाही. 10 मार्क मिळाले तरी चालेल. दुसऱ्याचं पाहून लिहायचं म्हणजे असे आहेत का? होऊन गेले, आजही आहे. जाऊ दे, आपला टीका म्हणून नव्हे. तेव्हा कशा करता सांगितलं, प्रायश्चित्त कर्म. आपल्याला कळून चुकलं की आपल्या हातून काय घडलेले आहे. मग ते जरा विधान केलं असेल तेवढंच काय करायचं, प्रायश्चित्त घ्यायचं. आणि साधारण कर्म गंगा स्नान, पुढे हे कशा करतात त्याचा अधिक विचार चाललेला आहे. मग संचितामध्ये जे काही पाप पुण्य असते त्या पापाच्या निवृत्ती करता गंगा स्नान आणि ईश्वर नामोच्चारण, कर्माचे विचार आपण केलेले आहे. नित्य नैमित्तिक कर्म केलं तरी पुण्य होत नाही, नाही केलं तर मग त्याला फल नाही. काम्य आणि निषिद्ध कर्म काय करायचं नाही, करायचंच नाही. आपलं म्हणजे अशा कशा करता हे सगळं सांगितलं कर्म विचारामध्ये. त्याच्यात म्हणाले कर्माचे 3-4 प्रकार येतात. 3-4 प्रकार म्हणजे संचित, प्रारब्ध आणि प्रारब्ध बघून संपवायचं. क्रियमान काही होत नाही, बापही नाही काही नाही. प्रारब्ध काय करायचं, संचित राहिलं. संचितामध्ये काही निषिद्ध कर्माचं पाप आहे आणि काही पुण्य आहे. पुण्याची इच्छा करायची, पाप आहे साधारण प्रायश्चित्त करायचं. पाप निवृत्ती करता कोणतं प्रायश्चित्त करायचं, जळतील पापे. मग सगळं संचित. त्याला पुण्याची इच्छा करायची नाही, पाप आहे ते ना साधारण प्रायश्चित्त करायचं. म्हणजे संचितही संपलं, संचितही संपलं. प्रारब्ध बघून क्रियमान काय होत नाही, लागत नाही. म्हणजे कर्माची काय झाली. पुढे पुढचं सांगायचं तुम्हाला नंतर सांगा. अधिक एक जन्म घ्यावा लागतो किती, त्याला एक भविवाद म्हणतात. कर्मानेच काय होतं, मोक्ष होतो. असा कर्मवादीचा सिद्धांत. कशाने मोक्ष होतो, ज्ञानाने मोक्ष होत. ज्ञानाने का मोक्ष होत नाही, कर्माने तुम्हाला सांगू वाचा. अशा रीतीने प्रायश्चित्त कर्म न करता केवळ नित्यनैमित्तिक कर्म अनुष्ठानानेच मोक्ष होतो, असा कर्मवादीचा सिद्धांत आहे. कर्मवादीचा सिद्धांत. त्याने एक पर्याय काढला. म्हणजे तुमच्या मनामध्ये ब्रह्मज्ञान झालं म्हणजे सकल्प संचित सगळं काय होते. काल सांगितलं होतं ना तुम्हाला, किती वेळ 4थ्या अध्यायामध्ये आहे ना, 2ऱ्या अध्यायातही याचा थोडा विचार आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये शेवटी त्याचा विचार केला आहे आणि पुढे स्थितप्रज्ञाची लक्षणं विक्षणं सांगून अध्याय संपवला. 3ऱ्या अध्यायामध्ये मात्र नाही, केवळ कर्माचा विचार केला आहे. आणि 4थ्या अध्यायामध्ये शेवट ज्ञानाचा विचार केला. वेळा ज्ञानाशिवाय आणि मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही. ते ज्ञान कुठे मिळते, तद्विद्धी परी. ते ज्ञान काय करतं, ते ज्ञानाग्नी सर्व कर्म आणि भस्मसात. असं जसं तुमच्या मतामध्ये ब्रह्मज्ञान झालं म्हणजे सगळं पाप काय होते, कशा पण प्रकारे निवृत्त होते. नाही सांगत. हे बघा गवताच्या गंजा आहे, तुला आगपेटीची काय लागली, मग गौ शिल्लक राहतं का. मग गीतेतले श्लोक आहे ना, येता मी दंशी समित धोंदर ज्ञानाग्नी सर्व कर्म आहे. मदत करू लागत जा ना थोडीफार. अरे मला येता आहे दंशी म्हणजे लाकडं, त्याला काय लागली नाही का. येता दंशी समुद्र भस्मसात करू दे, सगळे राख गळगा. जसं ब्रह्मज्ञान सगळ्या पापाची काय करून टाकतं गीतेमध्ये. त्याप्रमाणे वेदांताचं मत आहे. आता हे पूर्वपक्ष आहे. म्हटलं आमच्याही मतामध्ये
नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्या ते नित्यनैमित्तिक कर्म सगळ्या पापाचं काय करून टाकते. तुमच्या मतामध्ये ज्ञानाने होतं, आमच्या मतामध्ये कर्माने होतं. संचित काय झालं, संपलं. पण आणखी संचितामधलं कसं कसं पाप निवृत्त होते पुढे विचार करायचा आहे माझा. आणखी एक जन्म घेऊन सर्व कर्मांचा भोग झाला म्हणजे मोक्ष होतो. या किती मतास जन्म, एक जन्म, एक भवी, एक जन्म झाला म्हणजे सगळ्या कर्माचा काय, कर्मच शिल्लक नाही. कर्मामुळे तर जन्म प्राप्त होत असतो. अगा कर्मे जाई ती सुखदुःखी फळावे म्हणून भोगावे यावे. कर्मच संपलं. जन्म मरणाची येरझार काय झाली काय करे. 9व्या अध्यायामध्ये आहे पुढे तुझे. या मतास एक भविवाद म्हणतात. याला कोणता वाद म्हणायचा, कर्मठ लोकांचा सिद्धांत आहे. कर्मानेच काय होतं आपल्याला सांगायचं आहे. कर्माने मोक्ष नाही होत, चित्तशुद्धी होते. काय होते, योगाने चित्ताची स्थिरता होते. मरण बसले ते बरं का, बसल्यालाच मोक्ष मारून बसले ते. कोणत्या नदीच्या गंगेच्या स्नानाकरता निघाला, मध्यंतरी घोड नदी लागली, तिच्यात स्नान केलं. म्हणलं मी गंगेचं स्नान केलं. अरे पण ती घोड नदी आहे. घोड नदीला कोणती नदी बांधला, तिथे तिकडे थांबणारी लोक काय कशाला मोक्ष मानतात. 4 वाग तर मरणालाच काय मानतो तो. पण पुन्हा मेल्यानंतर पुन्हा जीव कायमचा नष्ट होतो का पुन्हा जन्म मिळतो. कशामुळे जन्म मिळतो, वासने. यम यम वापी स्मरण भावम ते तम तमैव ते कोणते तदा. तुमच्या ठिकाणी अंतःकरणात जी वासना जन्म घेणे लागे आणि तसा खंतीत न करा. अधिक पाप असेल तरी पापाची शरीर आहे काय. अन्नज जारज स्वेदज वगैरे हे उद्बीज अन्नज बरं का. अन्नज जारज स्वेदज उद्बीज त्याचप्रमाणे अन्नज अनेक राहणार आपला 4 आहे ना. हां नाही 4 आहे ना. ऊद घाणीपासून निर्माण होणार. उद्भिद हे सगळे नाही बरोबर आहे ना. त्याच्यातला फक्त जारजाचा विचार आहे त्याकरता. बाकी सगळी पापाची पाहिजे. अंड्याचं निर्माण होणं सगळं पाप भोगण्याकरता. पण आता जे उद्बीज म्हणजे झाडं, आता किती ऊन तापलं तर सगळं झाडाला जाता दिलं कुठे. आणि किती पाऊस पडला तर कोणी येतो कुऱ्हाडीनं हाणतो तेव्हा. आता तर केवढं मोठं झाड तोडून काढले. जीव आहे बघा थोडा. ज्या अर्थी तो जगतो त्या अर्थी तो काय मग त्याला प्रतिकार करता येतो का. झाडाची सुद्धा काय असे होती तरुण लोष्ट आणि दगडाची सुद्धा काय मग सगळ्या पापाच्या योनी आहे. फक्त हे पाप पुण्याची योनी म्हणजे जारज आहे. आणि ते म्हणजे मनुष्य देह. कोणता वर जाण्या इतकं काय नाही, पुण्य नाही, खाली जाण्या इतकं काय नाही. मधल्या अवस्थेत जे भेटते त्याला काय म्हणायचं. बाकी सगळे प्राणाचे धर्म आहे का. कुत्र जरी झालं तरी त्याला काय लागते. दारावर जारती उभा आहे त्यारती त्याला काय लागली. तुकडा टाका तुम्ही धावत जाता. हे आम्ही इथे जात असतो ना कडून या रस्त्याने. मग ते खरकटं वगैरे आणून लोक तिथे टाकतात. ते बरोबर कुत्र्याचं बघा धुंडून कुत्र्याला ज्या अर्थी किरडा उखरते त्या अर्थी त्याला काय लागेल. वाणी कुठं आहे. मनुष्यदेहात फक्त वाणी आहे. मनुष्यदेह खेळीत करून कोणत्याही याच्यात काय नाही. आहे का. मला जास्त दुःख होते सांगणे
बैलाला सांगता येते का? तर टांग्याचं गोळा असते ना, जे टांग्यामध्ये सामान ठेवता, बसा बसा ठेवा, ते घोडं वाकून जाते आणि त्या भारामध्ये खाली बसते बघा. उगीच खाली बसला का दुःखामुळे, मग तर सांगता येते का घोड्याला पुरे झाला होता म्हणून वाणी नाही त्याच्यामध्ये. बरं का, तुमचे पंगीच तसे म्हणजे कल्पावयवाचा देह म्हणजे बाकीचे मनुष्य देहामध्ये सांगावं. 2 हात, 2 कान, एक स्पेशल असतो, एक झाला तरी एक एक कान गेला तरी एक कान असते, एक डोळा गेला तरी एक डोळा. एकाने तक्रार केली म्हणलं, हो देवा 2 दिले तुम्ही, 2 हात, 2 पाय, मला पोटच का बरं एकच दिलं. ते 2 आमंत्रण घेतले असते. ते भगवान म्हणायला लागले, म्हणले बाई एकच बरे ना, सगळा जन्म चालला, दुसऱ्याची काय वाट आहे, जाऊ द्या सिद्धांत. तेव्हा काय चाललेलं आपलं हे दिशा आपला कोणता चालला होता, कर्मानेच काय होतं, पूर्व पक्ष, आणि उत्तर पक्षामध्ये काय सांगायचं, ज्ञानानेच काय होतं. सगळं कर्म जाळण्याची शक्ती ब्रह्मज्ञानात आहे, वेदांताचा सिद्धांत. आणि सर्व कर्म नष्ट करण्याची शक्ती कर्मामध्ये नित्य आणि दोघांची बंध. आता कर्माने काय करते ते आपलं सांगते, वाचा. अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो, म्हणून बंधाच्या निवृत्तीकरिता ज्ञानाचे प्रयोजन नाही. बघा, कशाने मोक्ष होतो, ज्ञानाचं काय करायचं, ज्ञानाचे काही नाही. मग नाही, हा मोक्ष जर झाला नसता कर्माने, तर मग ज्ञानाची काय होती, जरूरत होती. मग कर्मानेच काय होतं पुढे. म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. मग तुमचा ग्रंथ कोणता सांगतो, हे सांगतो ब्रह्मज्ञानाचा ग्रंथ आहे ना, विचारसागर पंचदशी. ज्ञानेश्वरी सुद्धा कर्माचा विचार केला आहे. कर्माचा विचार पंचदशीमध्ये आहे, विचारसागरात आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहे. केवळ कर्म प्रतिष्ठित आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्म सांगितलेलं आहे, 4थ्या अध्यायामध्ये उपासना सांगितलेली आहे. यद यद कर्म सकलम ज्ञानाग्नी सर्व कर्माने, त्याच्यातलंच आहे असलं. त्याच्यामध्ये म्हणजे उपासना म्हणजे जे केलेलं कर्म आपण असतं, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं म्हणजे ते नष्ट होत असतं, म्हणून त्याला कर्मसन्यास योग असं म्हणत असतात. पुढे बरे, ज्ञानापासूनही मोक्ष होतो असे मानले तरी ते त्याचे मुख्य फल आहे असे म्हणता येत नाही. ते पहा, ज्ञानाने मोक्ष होतो असं जर मानलं तर ते म्हणलं, हे पहा त्याचं ते मुख्य फल नसून कोणतं फल आहे, अवांतर फल आहे. जे काही तुम्हाला साधनं सांगितली होती ना, सगळ्यामध्ये अंतरंग साधन कोणतं आहे मग मोक्षाचं, तत्तम पदार्थ, आणि बाकीचे काय बहिरंग साधन. तेच काय अंतरंग साधन साक्षात असं आहे. आणि बाह्य जे आहे कोणी तुमच्या संभावना निवृत्त करण्याकरता, संशय निवृत्त नाही का, प्रमेय संभावना, प्रमाण संभावना, विपरीत भावना. तर मला होऊन गेलं की आता व्याख्या विचारण्याचं काय नाही, वेळेला पुन्हा 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 व्याख्या विचारते, इतके काय रेमा डोक्यावर का पुन्हा आणखी विचारण्याची काय. तेव्हा मुख्य साधन कोणतं आहे, ज्याच्या योगाने अपरोक्ष ज्ञान होतं त्याला महातत्त्व पदार्थ. आणि ते कोणतं वाक्य आहे, ते किती वाक्य आहे अजून विचारत नाही, कोणत्या वेदातलं कोणतं वाक्य आहे. 4च वेदातले 4 वाक्य आहे, त्याच्यामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं. आणि बाकी अवांतर वाक्य पुष्कळ आहे, त्याच्यात काय सांगितलेलं आहे, अवांतर वाक्यात काय सांगितलं,
अरे परोक्ष ज्ञान झालेलं आहे. ब्रह्मा आहे कोणतं वाक्य? अवांतर वाक्य. तूच ब्रह्म आहे महा आहे का? जीव ब्रह्माचं आहे की कोणत्या वाक्यात आहे? महावाक्यामध्ये. आणि ब्रह्माचं स्वरूप काय आहे? कोणत्या वाक्यात आहे? अवांतर वाक्य. पुढे जसे नीलपितादी रूपाचे ज्ञान नेत्रेंद्रिया वाचून दुसऱ्या कशानेही होत नाही, म्हणून रूपाचे ज्ञान हे नेत्राचे फल आहे. तसे जर ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष झाला नसता तर ज्ञानाचेच फल मोक्ष म्हणता आला असता. ज्ञानानेच मोक्ष होतो असं तुम्हाला म्हणता येत नाही. कोणत्याही साधनाने काय होतं? ज्ञानानेच मोक्ष काम, कर्माने सुद्धा काय होतं? म्हणून नाही का ज्ञानाचं मोक्ष हे फल आहे असं सांगता येत. जर ज्ञाना वाचून इतर साधनाने जर मोक्ष झाला नसता तर मग ज्ञानाचं फल मोक्ष आहे असं सांगता आलं असतं. पण ज्ञानाने जसा मोक्ष होतो तसा कर्माने काय होतं? म्हणून ज्ञानानेच मोक्ष होतो असं म्हणता येत. पुढे पण वर सांगितल्याप्रमाणे कर्मानेही मोक्ष होतो, म्हणून ज्ञानाचे मुख्य फल मोक्ष नाही, याकरिता ग्रंथारंभ निष्फल आहे. म्हणून ज्ञानाचं मोक्ष हे मुख्य फल नाही. मोक्ष जर नाही, कर्माने मोक्ष जर झालाच नसता तर ज्ञानाचं मुख्य फल सांगता आलं. पण कर्माने सुद्धा काय होतं? काय पुढे आमच्या मताने अधिकार्याचा असंभव, विषयाची असिद्धी आणि प्रयोजनाचा अभाव आहे, म्हणून संबंधही सिद्ध होत नाहीत. हे पहा, आमच्या मतामध्ये अधिकारी सिद्ध होत नाही. पुढे पुढे म्हणून तुमचा ग्रंथ कसा आहे? निष्फळ आहे. आमच्या मताने त्याची काय होत नाही? सिद्धी होत नाही. म्हणून बंध मिथ्या नसून काय आहे? मग सत्यबंधाची निवृत्ती कशाने? कर्माने. पुढे विषयाच्या अभावामुळे ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. आता प्रयोजन संपलं. पहिला कोण सांगितला? दुसरा, तिसरा, चौथं कारण. आता संबंध कसे सिद्ध होत नाही ते सांगतात. विषयाच्या अभावामुळे ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. काय जे ब्रह्म आहे सिद्धीच होत नाही. म्हणून अधिकारी विषयाचा काय होत नाही? संबंध होत नाही. दुसरं अधिकारी आणि फलाचा अभाव आहे, म्हणून प्राप्य प्रापक भाव संबंध, तसाच अधिकारी आणि विचार यात कर्तृ कर्तव्य भाव संबंधही घडत नाही. फलाला सुद्धा संबंध नाही. प्राप्य प्रापक भाव संबंध म्हणतात. तुम्ही फलच नाही तुमच्या आता कशाला ज्ञानाला, म्हणून प्राप्य प्रापक भाव काय नाही. पुढे कर्तृ कर्तव्य भाव संबंध काय नाही. पुढे वाचा. तसाच अधिकारी आणि विचार यात कर्तृ कर्तव्य भाव संबंधही घडत नाही. हे पहा, अधिकारी आणि तुमच्या विचाराने तर मोक्ष प्राप्त होत नाही. विचारच नाही मग कर्तृ भाव संबंध काय होत नाही. पुढे ज्ञानाची निष्फलता आहे, म्हणून ज्ञान आणि ग्रंथ यांचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही. ज्ञानच होत नाही. काय होत नाही? ज्ञान झालं असतं जन्यजनक भाव संबंध आला असता, नाही का? ज्ञानच होत नाही म्हणून वेद काय तुमचा विचारसागर ग्रंथ जनक होऊ शकत. मुलगाच झाला नाही तो बाप कोणाचा? बाप लेकाचा संबंध केव्हा होत असतो? दोन पाय तरी आपलं भारतीय संस्कृती चांगली आहे, काही वाईट नाही त्याच्यामध्ये. व्यापक संस्कृती असल्यामुळे कोणत्याही बाईशी आपल्याला आईचा संबंध काय करता येतो? भावनिक म्हणतात त्याला. काय म्हणतात? आता एकमेकाचे काय बंधू आहे काय? पण तरी सुद्धा एका ठिकाणी शिकत असल्यामुळे गुरु बंधूचा काय होतो? त्याला भावनिक संबंध म्हणतात. काय म्हणतात? हो म्हटलं आम्ही एका वेळेला शिकवतो. आमचे कोण आहे? एकाच गुरुचे 50 शिष्य असेल तर त्यांचा संबंध आला.
म्हणून फलच नाही म्हणून जन्यजनक भाव संबंध काय होत नाही, अधिकारी संभवत नाही, विषयही प्रयोजनही असंभाव्य नाही. मग मोक्ष कशाने येतो? कर्म. ती ज्ञानाची निष्फलता कशी आहे ते पहा. वेदांती म्हणतात त्याप्रमाणे मोक्ष प्राप्त करून देणारे अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणेच शक्य नाही. कारण जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काहीतरी फल प्राप्त होते. निष्फल अशी वस्तू उत्पन्न होत नाही. जेव्हाने जे निर्माण केली आहे सृष्टी, विना फलाला अनुसरून सृष्टी निर्माण केलेली आहे. निष्फल कुठं? एखादा मनुष्य असताना कवा कशा करता आला? काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय मनुष्य कोणाकडे काय करीत नाही. म्हणलं कशा करता आला? म्हटलं काही नाही. म्हटलं काय वारा आहे का? कशा करता आला? बिना प्रयोजनाशिवाय क्रियेमध्ये मनुष्य प्रवृत्त होत नाही. अगोदर पगार विचारत असतो, नोकरी विचारतो कोणती आहे काय. पगार जर कमी असला तर विचारत असतो का तो? मग अगोदर काय विचारतो? फल. नंतर मग क्रिया. फलच नाही तो विचारला दुसरा. नाही चुकलं. प्रत्येक वस्तूला फल असल्याशिवाय ईश्वर ती वस्तू निर्माण करू शकत म्हणजे जड असो का चेतन असो. पुढे पुष्कळ वस्तू निष्फल उत्पन्न झाल्या आहेत असे लोकांस वाटते, परंतु सूक्ष्म विचार केला तर त्या सर्व वस्तूंस फल आहे. प्रत्येक हे ढेकणं म्हणा, उवा म्हणा, डास म्हणा, हे कशा करता? हे दुःख देण्याकरता. दुःख हे फल आहे. कोणतं फल आहे काय? त्याच्यापासून काय होते? काही सुख देतात तर काही काय देतात. मग कशाचं फल आहे काय करू? त्यांच्यामध्ये परिवर्तन करू शकतो का आपण? माणसामध्ये मात्र परिवर्तन करू शकतो. एखादा मनुष्य दुःख देतो, स्वतःलाही दुसऱ्याला दुःख देण्याकरता स्वतःलाही काय करतो? असे वर्ग आहेत ना. एखाद्याचं चांगलं पावलं नाही म्हणजे आपलं दुःख देणार. तुझी जळू दे दाढी, आमची पेटू दे. जाऊ द्या दृष्टांत. तेव्हा दुःख हे सुद्धा फलच आहे. सुख हे सुद्धा काय फलच आहे. मग डास म्हणा, ढेकणं म्हणा, काय तुमचे हे काय सुख देत असतात का? असं कुठं? सर्प बिर्प तरी काय हे सगळं. मग सर्पाचा एक आहे बघा, तो गारवाडी लोकांना असतो, त्यांना मात्र सुख देतो. तो काय करतो? पण आपला स्वभाव सांडत नाही. त्याचे ते दात बीज काय काय असतात. तिथं हरिहर महाराज होते बा, त्याच्याकडे एक पोरगा होता. ते हरिहर महाराज साप धरायचा. त्या पोराला ती सवय लागली. त्याला असं वाटलं असं फणा काढलेला नाथ महाराजांच्यावर कसा आहे असा फोटो काय करायचे, काढायचे. म्हणून गळ्यातल्या सापाला त्याने असं डिवसलं फळा काढण्याकरता. तर डिवसलं तर फणा काढण्याच्या ऐवजी त्याने दंश केला. काय केला? जाल विषारी साप होता. जरी तो साप धरत होता, शेवटी मरण कसं मिळालं? तेव्हा दुःख देणे सर्पाचं काय म्हणून बा कुठेही दिसला तर त्याला काय तर ठेवा. चला महाराज तुम्ही पिढीत म्हणाले जरा आमच्याकडे दूध पिण्याकरता चला. जाऊ द्या. हे डास म्हणा किंवा काही म्हणा, आपण तसेच बसू देतो का हाकलून काढतो. जाऊ दे. हे सगळे दुःख देण्याकरता तर पुढे माशा अंगावर बसल्या किंवा डास चावले तर हे प्राणी किंवा अशाच तऱ्हेचे कोळ्यांची जाळे वगैरे पदार्थ निष्फल आहेत असे वाटते, परंतु काय करे? हे कशाला निर्माण केले देवान? दुःख देण्याकरता. कशा करता? पुढे परंतु त्यांच्यापासून दुसऱ्यांना दुःख होते हेच त्याचे फल. शब्द फल विचारलं म्हटलं का कसं काय दुःख दुसऱ्याला दुःख देणं हेच आमचं काय? एवढ्या करताच आमचं काय अवतार आहे? पुढे
फल शब्दाचा केवळ सुखच असा अर्थ आहे असे नाही. अशी एक कथा आहे की कोणी एक धनिक पुरुष प्रवास करीत असता डोंगराळ प्रदेशात त्याचे पाठीस एक चोर लागला. हे पहा कुठून प्रवास करत जातो, गरीब होता का श्रीमंत, पुढे चोर भय चुकविण्याकरिता तो धनिक डोंगराच्या गुहेत शिरला. चोर गुहेजवळ येतो इतक्यात गुहेच्या तोंडाशी एका कोळ्याने जाळी केली. हे पहा चोर त्याच्या काय लागले, पाठी लागले, चाकांची घाट होती धरून त्याला. मग तरी पाहिलं आपल्या पाठीमागे कोण लागले. मग एका याने आपल्या गुहा होती आणि त्या गुहाच्या दरवाज्यावर ते कातणीने काय केलं होतं, घर केलं होतं. मग त्या मनुष्य काय झाला, आतमध्ये शिरला कुठे त्या गुहेत. शिरल्यानंतर कातणीने काय केलं, हा आला बा इकडे तिकडे बघायला लागला. म्हणजे मनुष्य काही दिसत नाही, मनुष्य काय. ते गुहेच्या जवळ गेला, कोणाच्या जवळ, त्या गुहेत तो धनिक होता. त्याला असं वाटलं जर धनिक शिरला असता तर हे कापणीने जाळं केलेलं आहे, काय झालं असं मोडून, म्हणजे आरतीचा गाडा जसाच्या त्या आरती इथे कोण नाही, मी ते म्हणा धनिक नाही, म्हणून काय झालं तो निघून गेला. आलं यावरून काय सिद्धांत पुढे. चोर तेथे आल्यानंतर त्या गुहेत तो धनिक गेला असेल असे त्यास प्रथम वाटले. नंतर असेही वाटले की जर या गुहेत तो शिरला असता तर हे कोळ्याचे जाळे मोडले असते. असे आपल्याशीच पुटपुटून चोर पुढे गेला. हे त्याचे पुटपुटणे धनिकाने ऐकले तेव्हा कोळ्याच्या जाळ्याने आज मला जीवदान दिले असे त्यास वाटले. कोणी जीवदान दिलं, मग काहीतरी फल आहे का नाही. मग प्रत्येक गोष्टीला काय असं आहे पुढे. तात्पर्य, प्रत्येक वस्तूपासून काही ना काही सुख असो किंवा दुःख असो पण फल आहे. सगळ्याला फळ आहे. हे बाय निरुपयोगी वस्तू असतात. घरचे लोक ते निरुपयोगी झाल्यानंतर कुठेतरी आता नाही का किरड्यावर नेऊन टाकतात. कशावर ते आता तर सगळ्या जिकडे जा तिकडे काय सगळे उकिरडेच आहे. कोणत्याही रस्त्याने जा काय उकिरडेच आहे. आणि त्या किरड्या फुकट म्हणावं त्या उकिरड्यावर ते पोट भरणारी माणसं आहेत. इथं आम्ही सकाळी उभं राहिलो म्हणजे आम्हाला कळते. तरुण तरुण बाया काय ते अंधारी थोडी अंधार असतो त्याच्यामध्ये ते एक काठी घेऊन येतात. काय सापडतं कोणाच नाही. भलं मोठं. म्हणून भारत देश स्वतंत्र झाला पण गरिबी काय झाली नाही, नष्ट झाली नाही. कुठं काय सगळ्या राहायला कुठं काही घर आहे का नाही का. श्रीमंत लोक 25 मजल्याचा काय बांधतो बघा, आणि गरीब झोपडी बांधता येणार त्याला काय. सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये कोण राहते. मग गरिबी हाटावर का जशीच्या तशीच आहे. जशीच्या काय आहे का. आपण शेतकरीचा गरीब आहे बा सगळा. धनिक लोक काय फार थोडे, नाही तर सगळे काय काय नाही खायचे सगळे. पोराला शिकवता येत नाही, गरीब धंदा करावा लागत. जाऊ दे आपला अवांतर विषय आहे आपला विचार सगळा. निष्फल अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. तुमचे ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही हे तुम्हास कबूल आहेच. बरे, बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे तर बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हेही त्याचे फल नाही. तुमचं ब्रह्मज्ञान काय करीत नाही, दुःखाची निवृत्ती करत नाही, सुखाची काय करीत नाही, मग काय उपयोग आहे त्यांचा. काही आहे का, फल आहे का त्याला. मग निष्फल आहे की काय आहे. पुढे आपल्याला सफलता सांगायची आहे. वाचा. कोणत्याही प्रकाराने ब्रह्मज्ञानाचे फल सिद्ध होत नाही आणि सफल वस्तूत जन्य म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे. काही जरी केलं तरी ब्रह्मज्ञान कोणतंच फल काय करू शकत नाही. फलच नाही तर काय नाही. फल असावं लागत असताना फलच नसेल. काही काही झाडं असतील ना, हा तुमच्या अशोकाची झाड आहे कोणती, त्याला फल आहे का काय.
फल नाही काय नाही, फक्त काय पानं. जे समस्येमध्ये तुम्हाला कळलं, ते बांधकाम झाल्यानंतर झाडं लावायची होती बा. म्हणलं ते पाठीमागे नाही, समोर कोणती झाडं लावायची, कोणाच्या बंगल्यावर जा, समोर कोणाची झाडं, अशोकाचे. एक एक झाड पण असं आहे बा, ते अशोकाचं नाही, पण ते दिसायला चांगलं दिसते. ते असं मोठा बुंदा असे त्याचा, फुल नाही काही नाही काही नाही, कसं कोणतं झाड होतं. मग आम्ही सांगितलं अशोकाचे झाडं लावा, पण ते कुठे लावा, पाठीमागे. समोर कोणती झाडं, फळाची झाडं. म्हणून संस्थेमध्ये समोर कोणती झाडे झालं तर पाहिलं तरी काय होतं, त्याची पानं सुद्धा पवित्र आहे. मोर आता या दिवसामध्ये आणि पुढे मग आंबे काय करा. आपण तोरण कोणाचं बांधतो, अशोकाच्या झाडाच्या पानाचं का. ते सगळी आंब्याची झाडं कुठं आहे. जाऊ दे आपल्याला दृष्टांत, फलच नाही त्याला. तसं अशोकाच्या झाडाला काय नाही, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाला कोणत्याही प्रकारे काय नाही, निष्फळ आहे तुमचं. काय आहे पुढे हे काँग्रेसी गवत काय आहे, बैल सुद्धा काय करत नाही. बुलट काँग्रेसी गवत जर असलं, तुम्ही जर चुकून त्याच्यावर झोपले तर तुमचं अंग सुजल्यासारखं. जाऊ द्या पुढे. ज्ञान सफल नाही म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही. अर्थात ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही. मग संबंध काय होत नाही, काय करे, अधिकारी नाही, विषयही नाही, प्रयोजनही आणि संबंधही सुद्धा काय होत नाही. काय करे, चार सांगितलेलं, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि मला अधिकारी संभवत नाही, प्रयोजनही संभवत नाही. म्हणून तुमचा ग्रंथ कसा आहे. म्हणून प्रयोजनाच्या व संबंधाच्या अभावामुळे ग्रंथाचा आरंभ घडत नाही. म्हणून तुमचा प्रयोजनाचा काय नाही. असं प्रयोजन म्हणून दिसणं मंद बिघडत. प्रयोजनाचं झाड, एखादं संत्र्याची झाडं लावली, काय काय माणसं तोडून टाकतात. ते त्याला विचारलं, म्हणलं का संत्र्याची झाडं, तर म्हणलं 20 वर्ष झाले अजूनही त्याला काही येत नाही. मग ठेवायचं कशाकडं, आपण सावली चांगली पडते ना, मग सावली करता, त्याला काय आलं पाहिजे, काय करे. मग तुमच्या ब्रह्मज्ञानाला काय नाही. मग तुमचा ग्रंथ कसा आहे. पुढे सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. आता पूर्वपक्षाच्या मताने कार्याध्यास संभवू शकत, कारणाध्यास संभवू शकत. शेवटी मग कर्मानेच काय मिळतो. आता आपल्याला काय करायचं, कार्याध्यासाची सिद्धी करून दाखवायची. पुढे कारणाची सिद्धी काय करायची, आणि कर्माने काय मोक्ष मिळत नसून ज्ञानानेच काय मिळतो. आता कार्याध्यासाची सिद्धी करून दाखवायची. त्याची अगोदर सामग्री कोणती, सत्यवस्तू, ज्ञानजन्य, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, ही पूर्वपक्षाची सामग्री आहे. ते पोराचं चुकलं पेपर तपासते तर म्हणलं उत्तर पक्षाची सामग्री आहे. कुठं ऐकलं तर पूर्वपक्षाच्या मताने सामग्री सांग, सत्य, वस्तू, ज्ञानजन्य, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. आता आपल्याला वेदांताची सामग्री सांगायची. कोणाची, म्हणलं ही आमची सामग्री नाही. कोणती, सत्य, वस्तू, ज्ञानजन्य, प्रमाता, प्रमाण आणि हे आमची सामग्री नाही. तर तुमची सामग्री कोणती आहे, बस आहे. पूर्वपक्षीचे म्हणणे अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही, सत्य आहे. नाही पहा, पूर्वपक्षाने सांगितलं ना, नाही का अध्यासाची सामग्री सिद्ध होत
म्हणून बंद अभ्यास नसून काय आहे. आता आपल्याला सामुग्री सांगायची आहे, वाचा. त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. वेदबोधित कर्म आचरणाने बंधाची निवृत्ती होईल. हे बा, कशाने निवृत्ती होईल मग आता? कर्माने बंद अध्यास ठरला तर ज्ञानाची काय झाली असती. पण बंद अध्यास ठरला का सत्य ठरला. मग सत्यबंधाची निवृत्ती कशाने होते? ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला आहे. तूर्तबंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. पूर्वपक्षाच्या मताने सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. बरोबर आहे ना, ही आमची सामग्री आहे. पूर्वपक्षाच्या मताने सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही सामग्री सांगितली ना. मग आपल्याला काय सांगायचं? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे काही नाही. मग तुमची सामग्री कोणते संस्कार? पुढे क्रमाक्रमाने सांगा. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय यांचे ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामग्री आहे आणि ती बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध अध्यस्त नाही असे म्हणणे आहे. तुमची सामग्री काय होत नाही. आपलं खंडन करायचं आहे ना. थोडक्यामध्ये पूर्वपक्षाचं मत काय करायचं आणि मग पुढे त्याचं काय करायचं. पुढे सिद्धांत मतात याचे पहिले उत्तर असे आहे की ही वर वर्णन केलेली कार्याध्यासाची सामग्रीच नाही. कारण कोणाचं मत आता वेदांताचं, ही आमची काय नाही. पुढे कारणाच्या समुदायास सामग्री म्हणतात. हे पहा, सामग्री कोणाला म्हणतात? एखादा शिरा करायचा असेल, कोणती सामग्री असेल का पाहिजे ना. साखर पाहिजे, पुन्हा काय पाहिजे, रवा पाहिजे, थोडं का होईना त्याच्यात तेल पाहिजे का तूप पाहिजे. हे वारकऱ्याच्या वाट्याला कोणता शिरा येत असतो, तुपाचा का तेलाचा? तेलाचा आहे तो हेच भाग्य आहे. मग 3 पाहिजे का त्याच्यामध्ये. उदकाग्नी धान्य झाल्याकडे जिची कारण सामग्री आहे. मग कारणाशिवाय कार्याची काय होत नाही. एखाद्या महाराजाला आमंत्रण दिलं, आमंत्रण देण्याच्या अगोदर त्या जेवणाची काय करावं लागते. नाही तर आमंत्रण दिलं आणि जेवणाचे काय नाही. काय आलं का तुम्ही जेवायला? हा म्हणलं, हे काम करायला सांगितलं. म्हणलं महाराज जेवायला आलेले, पाठवाड के आपल्या महाराज उभा द्या. म्हणलं बसून देईन काय तुमच्या सगळ्या पकवानाचा वाढ के म्हणायला लागले. तोंडानंच चाललेला आहे बा सगळा. म्हणले महाराज वाढून झालेला आहे. वारकरी उभाच्या बघा की झालं का वाढून, जेव्हा की जेवण झालं का चालू ना. अगोदर जेवणाची काय करावी लागते, तयारी करावी लागत असते. पुढे अध्यासाला मुळेच सामग्री लागत नाही असे आमचे म्हणणे नाही. पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार व प्रमातादी दोषत्र ही सामग्री नाही. कार्याध्यासास फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. आता ही सगळी पूर्वपक्षाचं खंडन करून आता उत्तर पक्षाची मतं काय करायची आहे, सांगायची आहे. पहिला कार्याध्यास, दुसरं तिसरं कर्माचं खंडन. आता ही जी सामग्री आहे, पूर्वपक्षाची सामग्री वेगळी आणि उत्तर पक्षाची सामग्री वेदांताची सामग्री. वेदांताची सामग्री संस्कार आहे. तो संस्कार कसा सिद्ध होतो हे सांगायचा, त्याचा विचार कधी